शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या मक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणतं तणनाशक या ठिकाणी फवारायचं आहे, जेणेकरून आपल्या मक्काच्या शेतामध्ये हे तण बिलकुल उगणार नाही, तणाचा या ठिकाणी नायनाट होऊन जाणार आहे. असं तणनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व माहिती शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, या शेतामध्ये मी नेमकं या ठिकाणी तणनाशक फवारून झालेलं आहे. तर रिझल्ट एवढा चांगला या ठिकाणी आलेला आहे. मी तुम्हाला जे तण या ठिकाणी या मक्यामध्ये उगलं होतं ते तण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. अक्षरशः या ठिकाणी संपूर्ण तण आपल्या या ठिकाणी वाळताना दिसणार आहे. पुरेचं पुरं तण या ठिकाणी वाळून गेलं आहे. तर चला मी तुम्हाला एकदा ह्या मक्यामधलं जे तणनाशक मारलं होतं ते तणनाशक कोणतं आहे आणि त्या तणनाशकचा या ठिकाणी कोणता रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याच्या पहिले आपण थोडी या ठिकाणी आपली मक्का पाहणार आहोत, मक्काची क्वालिटी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर तणनाशकने गवत किती मेलं आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, बघा या ठिकाणी मक्याची क्वालिटी अतिशय चांगली आपल्याला या ठिकाणी दिसते. तणनाशक या ठिकाणी आम्ही एकदम चांगल्या प्रकारे मारलं आहे आणि शेतामध्ये तुम्हाला या मक्काच्या पिकामध्ये या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा गवत तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. पूर्ण तणाचा या ठिकाणी असा नायनाट झालेला आहे. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये या ठिकाणी दाखवतो आणि बघा मक्काची जे क्वालिटी आहे ते एकदम छान आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा पूर्ण शेतामध्ये तुम्हाला मक्याची क्वालिटी एकदम चांगली या ठिकाणी दिसते. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे जे शेत आहे हे पूर्ण लालताम शेत आहे. पूर्ण शेतामध्ये या ठिकाणी लाल माती आणि या लाल मातीच्या शेतामध्ये बघा एकदम छान आपली मक्का या ठिकाणी जमली. आणि जे आपण तणनाशक या ठिकाणी मारलं होतं त्या तणनाशकचा रिझल्ट पण या ठिकाणी बघा. हे बघा तुम्हाला ह्याचे तण दिसतंय या ठिकाणी, पूर्ण तण या वायताना आपल्याला दिसतंय. हे बघा बघा मक्यामध्ये एवढं तण झालं की एकदम जबरदस्त. आणि आम्ही वेळेवरती तणनाशक या ठिकाणी मारलं तर आपल्याला या ठिकाणी छान रिझल्ट बघायला मिळतो आहे. हे बघा आता या तणनाशकचे पूर्ण पानं या ठिकाणी पिवळे झालेले आहे. तर लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये जे तुम्हाला पिवळे झाले जे पाणी दिसतं आहे ते तुम्हाला एकदम कडक या ठिकाणी वाहताना दिसणार आहे. म्हणजे संपूर्ण तणनाशकचा जो आपण रिझल्ट होता तो आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे बघायला मिळाला आहे. हे बघा बघा पूर्ण गवत या ठिकाणी वाढून गेलेलं आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही मक्का या ठिकाणी पाहिले आणि मक्कामध्ये जे तणनाशक आम्ही या ठिकाणी मारलेलं होतं ते पण तुम्ही या ठिकाणी पाहिलं. तणनाशकचा जो रिझल्ट होता तो या ठिकाणी अतिशय चांगला आपल्याला बघायला मिळाला. शेतकरी मित्रांनो, तणनाशक मारून जवळपास 5 ते 6 दिवस या ठिकाणी झालेले आहे. या 5-6 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी संपूर्ण गवताचा नायनाट लागताना या ठिकाणी दिसत आहे. आता जेमतेम 5-6 दिवसानंतर या पूर्ण तणाची ह्या गवताची संपूर्ण पानं आपल्याला या ठिकाणी पिवळी आणि पांढरी पडताना दिसत आहे. आणि जवळपास अजून 2 दिवस झाल्यानंतर याची संपूर्ण जे तण आहे ते मुळासकट या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसत आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं जे एका मुळीचं जे गवत होतं ते या ठिकाणी 3-4 दिवसामध्येच या ठिकाणी वाहून गेलं आहे. आणि बाकी जे तण या ठिकाणी राहिलेलं आहे ते तण जवळपास आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये अतिशय कडक होताना या ठिकाणी दिसणार आहे. गवताचा नायनाट या ठिकाणी लागून जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आम्ही कोणतं औषध वापरलं होतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता सविस्तर व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, चला आता तुम्हाला तणनाशक कोणतं होतं याची संपूर्ण माहिती देतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला एक पाण्याची बादली घेऊन घ्यायची आहे. पाण्याची बादली घेतल्यानंतर आपल्याला त्या बादलीमध्ये 5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 5 ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे टोपरा नावाचं औषध त्या बादलीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे औषध टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत बूस्ट युप नावाचं औषध टाकून घ्यायचं आहे.
मी ज्या बाटल्या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे, ह्या बाटल्या तुम्हाला बरोबर टाकून घ्यायच्या आहे. हे बूस्ट अप टाकल्याच्यानंतर आपल्याला तिसरं औषध या ठिकाणी घ्यायचं आहे, ट्राक्स नावाचं. ट्राक्स नावाचं जे औषध आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे आपल्याला 3 औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला त्या बाटलीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक काडी घ्यायची आणि त्या काडीनं चांगलं हलवून घ्या आणि जे 5 ग्लास पाणी आपण या ठिकाणी टाकलं होतं ते आपल्याला एका पंपामध्ये 1 ग्लास पाणी या ठिकाणी टाकायचं आहे. हे जे औषध मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं हे बरोबर 5 पंपाचं औषध या ठिकाणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, औषध फवारल्यानंतर रिझल्ट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, कमेंट करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पाठवा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.